तर MIDC ला आमच्या मॉडेल कॉलेज बस स्टॉपच्या जवळच एक छान प्लेस आहे, म्हणजे ज्याला बोलतात 3 बिल्डिंगचा वडापाव का 4 बिल्डिंगचा वडापाव काहीतरी म्हणतात. तर तिथे आपण जाऊन तो वडापाव घेऊया आणि तो चुरापाव घेऊया आणि तो वडापाव कसा आहे, त्याची किती किंमत आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे ती मी लवकरच तुम्हाला सांगतो आणि तुम्ही नक्की पूर्ण व्लॉग बघा. तर आता आम्ही मुलाबनगरच्या रोडवर आलोय आणि वडापावच्या दिशेने आमची गाडी चाललेली आहे. 2 मिनिटात डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत आम्ही आणि एकदम छान खुसखुशीत वडापाव खाणार आहोत आणि चुरापाव पण. तर बघत राहा व्हिडिओ, बंद करू नका. वाव, आला का वडापाव? वडापाव आणि चुरापाव दोन्ही आलेले आहेत आणि एवढी गर्दी होती ना तिथे आजूबाजूला, तर 5 मिनिटं लागले घ्यायला. तर वडापाव आणि हा आहे चुरापाव, तर दोन्ही आम्ही घेतलेले आहेत. तर बघू आता या दोघांची क्वालिटी कशी आहे आणि कसा लागतोय ते सांगतो तुम्हाला. कसा लागला वडापाव? कांदा अप्रतिम, थोडी डिफरंट टेस्ट आहे. आतमधला मसाला एकदम मऊ आहे, वडापाव पण खूप सॉफ्ट आहे. तर वडापाव आहे 20 रुपयाचा आणि चुरापाव आहे 15 रुपयाचा. तर त्या हिशोबाने वडापाव अप्रतिम आहे, छान वडापाव आहे. तर आता चुरापाव टेस्ट करतो. अप्रतिम, चुरा एकदम कुरकुरीत आणि सुपर टेस्टी. तर या वडापावला मी वरची श्रेणीच देईन, छान वडापाव आहे. चुरापाव पण 15 रुपयाचा मला आहे, ठीक आहे, पण वडापाव सुंदर आहे. तर तुम्हाला जर हा वडापाव खायचा असेल तर MIDC 3 बिल्डिंगच्या बाजूलाच त्यांचं वडापाव काउंटर आहे. तुम्ही येऊन नक्की त्या वडापावचा आस्वाद घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.